झालं बे रावल्या, इथं कायले बसलाय? तेच रोजची कटकट. कोणती रे? जेवणाची. आणखी कोणती? काऊन वहिनीनं स्वयंपाक नाही केला का? अरे स्वयंपाक तर केला, पण रोज आपल्याच आवडीच्या भाज्या. म्हणून आज मी उपाशीच घरून निघून येऊन गेलो इथं. हा तर चांगला चान्स आहे, ह्या रावल्याकडून पार्टी घ्यावं आता. तर टेन्शन कायले घ्यायचं रे रावल्या, वडापाव खाऊन घ्यायचा. कसा खाणार आहे वडापाव? जेव्हा भांडण झालं बायकोसोबत तर खिशातले पैसेही बायकोने घेऊन घेतले. तिले माहित होतं का घरी जेवण नाही करत ना बाहेर जाऊन काही ना काही खाईन म्हणून. अरे यार, काही फायदा नाही इथं बसून, दुसरीकडून जुगाड करावं लागेल काही खाण्याचा. का म्हणत आहे रे गण्या? नाही नाही, काही नाही म्हणून राहिलो. मी म्हणत होतो की वेळ होऊन राहिला, निघतो आता. तुले कायचा वेळ होऊन राहिला? ना कोणती नोकरी पाणी करत, ना कोणता काम धंदा करत. जाऊ दे ते, तुझ्याकडे पैसे असेल तर चल वडापाव खाऊन येऊ, मला खूप भूक लागली आहे. माझ्याकडून कुठून पैसे येणार आहे? मी कोणती नोकरी करतो तर माझ्याकडे पैसे राहणार आहे? हो बरोबर आहे, माझ्या लक्षातच नाही आलं का तू फक्त फुकटातच खाऊ शकते. दुसरे जर पार्टी देत असन तर तू पहिले हजर राहते, पण तुला पार्टी देण्याची वेळ येते तेव्हा तू तिथून गायब होऊन जाते. नाही तर बहाणे बनवते. काही बदनाम्या करता बे तुम्ही लोक मायवाले. जे खरं आहे तेच बोलत आहे ना. जाऊ दे, तुला वडापाव खायचा आहे ना, माझ्याकडे एक जुगाड आहे, थांब. कोणता? अरे थांब, ते गंगाधर बाबाजी येऊन राहिले पाय, मी आता त्यांना गोष्टीमध्ये कसं पार्टी द्यायला लावतो. भर दुपारी इथं बसून काय करून राहिले रे तुम्ही लोक? अरे गंगाधर बाबाजी तुम्हाला शोधत होतो आम्ही. गंगाधरले काय शोधून राहिले तुम्ही? अरे ते पुष्पा काकू आहे ना, ते तुमची आठवण काढत होती. आज मी तिच्या दुकानात गेलो होतो ना, तर मला विचारत होती गंगाधर बाबाजी आले नाही, पुष्कळ दिवस झाले दुकानात. पुष्कळ दिवस कुठं झाले, 2-4 दिवसच तर झाले. माया बारामध्ये नाही विचारत होती? तू या बाऱ्यामध्ये कायले विचारणार आहे ते? मी पण तर तिच्या दुकानात जातो, रोजच जातो. उद्यापासून मी पण तिच्या दुकानामध्ये रोज जाईल. मला सांग पुष्पा, आणखी काका म्हणत होती? तुमचं खूप कौतुक करते पुष्पा काकू, म्हणते गंगाधर बाबाजी म्हणजे किती चांगले माणूस आहे, बिलकुल कंजूस नाही आहे, लोकांना किती खाऊ पिऊ घालते. अशी म्हणत होती पुष्पा? हो. आता मी रोजच माहिती का लोकांना खाऊ पिऊ घालत जाईल, म्हणजे पुष्पाले चांगलं वाटतं. हो हो बाबाजी, तुम्ही तसेच करत जा. अबे गण्या, मला बाबाजी नको म्हणू, अंकल म्हण. पुष्पा समोर चांगलं वाटन तसं म्हटलं तर. हो हो अंकल, आजपासून गावातले सर्व पोरं तुम्हाला अंकलच म्हणाल. तुले सांगतो गण्या, पुष्पाले पाहिलं ना तर दिवस एकदम चांगला जाते. हो ठीक आहे बाबाजी, आपण नंतर बोलू आता. आता पुष्पाचा विषय निघला आहे तर मी आता चुपचाप बसणार नाही. आता मी रोज तिच्या दुकानामध्ये जाणार आहे, तर तिच्यासोबत खूप गप्पा गोष्टी करणार आहे. तुमच्या समोर माझी किती तारीफ करत होती ती. आजी पण करत असेल ना तुमची तारीफ? हट रे गण्या, कोणाचं नाव घेऊन राहिला? त्या कडू कारल्याचं आता नाव घेणं जरुरी होतं का इथं? जाऊ दे आता, आम्ही घरी जातो. चल रे रावल्या. हो रे गण्या, चल लवकर. असं कसं? आता तुम्हाला पार्टी दिल्याशिवाय मी इथून जाऊ देणार आहे का? चला आपण मस्तपैकी पार्टी करू. तर मला अशाच पुष्पाच्या रोज रोज गोष्टी येऊन सांगायच्या. तसं मी रोज जातच जाईन पुष्पाच्या दुकानात, पण तुम्ही मला रोजच तिच्या गोष्टी सांगायच्या. बाबाजी पहिले माग पहा. गण्या, मी तुला सांगितलं मला बाबाजी नाही अंकल म्हणायचं. पुष्पावर इम्प्रेशन पडते. तुम्ही माग पहा पहिले. त्यांनी कायले माग पाहायला लावते, मीच त्यांच्या समोर येतो, थांब. अरे शांता, तू केव्हा आली? जेव्हा पुष्पाचे गुणगान गाणं चालू होतं ना तेव्हाच आली. ते तर मी सहज बोलत होतो. सहज बोलणं असं राहते का? आता जर तुम्ही घरी आले तर पहा तुम्ही. मग कुठं जाणार आहे मी? तुम्हाला बाहेर पार्ट्या करायच्या आहे ना, करा. आता रोज बाहेरच खायचं, घरी यायचं नाही बिलकुल जेवण करायसाठी. बाहेरच खायचं म्हणजे?
म्हणजे मी तुम्हाला घरातून हाकलत आहे. जा त्या पुष्पाकडे. पुष्पा कायले ठेवण आपल्या घरी मले? जेव्हा तिचं कौतुक करत होते ना तेव्हाच विचार करायला पाहिजे होता. आता बाहेरच खा, नाही ह्या झाडाखालीच राहा आता. शांताले आता खूपच राग आला आहे. वहिनी खूपच चिडलाय बाबा. जाऊ दे दामोदर, शांताचा राग शांत होतपर्यंत मी तुझ्याकडे येऊन राहतो. नाही रे बाबा, तुझ्यामुळे माई बायको मला घरातून हाकलन. जातो मी. रावल्या, गण्या, मी तुमच्याकडे येऊन राहतो. नाही बाबाजी, आमच्याकडे जागा नाही. हो, आमच्या इकडे जागा नाही. आता का करू मी? आता बसतो इथंच झाडापाशी. आता जीवनात बायकोशिवाय कोणाची तारीफ नाही करणार.